आता आपण एक्सरसाइज 1.1 मधला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक नंबर लाईन दिलेली आहे ही आणि त्यावरचे हे जे 3 क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायला सांगितले आहेत या नंबर लाईनला बघून. सो त्यातला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी, म्हणजे पॉईंट बी हा कुठला नंबर इंडिकेट करतो असा फर्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया पहिल्यांदा. तर आपण नंबर लाईन जर बघितली तर हा जो प्रत्येक पार्ट आहे 0 to 1 किंवा 1 to 2, हा प्रत्येक पार्ट हा 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. 1 2 3 4, म्हणजे इथे जो बघा 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 प्रत्येक पार्ट हा 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. सो याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इथे जो प्रत्येक नंबर असणार आहे त्याच्या डिनॉमिनेटरला 4 असणार आहे, कारण की प्रत्येक पार्ट हा 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. त्यामुळे बीच्या ठिकाणी जो नंबर असेल त्याच्या डिनॉमिनेटरला 4 आहे हे फिक्स झालेलं आहे. तर आता आपण बघूया की न्यूमरेटरला कोणता नंबर असेल. तर बी हा 0च्या लेफ्ट साईडला आहे, त्यामुळे हा जो नंबर असणार आहे तो निगेटिव्ह असणार आहे हे आपल्याला कळतं, कारण की 0च्या लेफ्ट साईडला. आणि त्यानंतर नंबर कोणता हे बघण्यासाठी आपण बघूया की बी हा 0 पासून कितव्या ठिकाणी आहे, कितव्या पोझिशनला आहे. सो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजेच बी हा 10th पोझिशनला आहे, 10th पोझिशनला. सो बीच्या ठिकाणी जी फ्रॅक्शन असणार आहे ती असणार आहे -10/4. त्यामुळेच फर्स्ट क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते असणार आहे -10/4. -10/4 इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही 2 ने डिवाइड होतात, त्यामुळे 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. ह्याचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे -5/2. त्यानंतर आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलं आहे की विच पॉईंट इंडिकेट नंबर 1 आणि इथे 3/4 दिलेला आहे. ही जी फ्रॅक्शन आहे ती मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, तर त्याला आपण पहिल्यांदा प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. तर ही काय फ्रॅक्शन 1, इथे 1 आहे आणि इथे 3/4 आहे. 1 3/4. तर याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 4 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि आलेल्या नंबरमध्ये 3 ॲड करायचे. 4 × 1 + 3, 4 1 जा 4 + 3 = 7, म्हणजे जी फ्रॅक्शन आहे ती आहे 7/4. आता 7/4 हे कुठे येणार आहे या नंबर लाईनवर, कुठला पॉईंट 7/4ला इंडिकेट करतो हे आपल्याला इथे आता शोधायचं आहे. तर 7/4 हा नंबर जो आहे तो पॉझिटिव्ह नंबर आहे, त्यावरून आपल्याला कळतं की 7/4 हे राईट साईडला असणार आहे. राईट साईडला न्यूमरेटर बघितला तर न्यूमरेटरला आहे 7, म्हणजे 0 पासून राईट साईडला 7th पॉईंट, 0 पासून राईट साईडला 7th पॉईंट, तिथे आपली ही 7/4 ही फ्रॅक्शन असणार आहे. 0 1 2 3 4 5 6 7, इथे 7/4 कुठला पॉईंट आहे इथे, सी पॉईंट, म्हणजे याचं जे आन्सर आहे ते आहे सी, पॉईंट सी. पॉईंट सी हा 7/4 ही फ्रॅक्शन डिनोट करतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे की स्टेट वेदर द स्टेटमेंट पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. त्यानंतर त्यांनी थर्ड क्वेश्चन असा विचारलेला आहे की पॉईंट डी जो आहे तो 5/2 ही फ्रॅक्शन डिनोट करतो की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर हे जे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला पहिल्यांदा इथे बघायचं आहे. तर डी पॉईंट जर आपण बघितला 0, इथे डी पॉईंट कुठे आहे, इथे हा जो आहे तो डी पॉईंट आहे. तर 0 पासून डी पॉईंट कितव्या पोझिशनला आहे हे आपण बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण जर बघितलं तर डी हा पॉईंट राईट साईडला आहे, डी हा पॉईंट राईट साईडला आहे आणि 10th पोझिशनला आहे. 10th पोझिशन राईट साईडला आहे त्यामुळे तो पॉझिटिव्ह असणार आहे. 10th पोझिशनला आहे त्यामुळे न्यूमरेटर आहे 10 असणार आहे ऑफकोर्स. आणि आपण सुरुवातीला बघितलं
त्या प्रकारेच प्रत्येक पार्ट हा 4 पार्ट्समध्ये डिवाइड आहे इथे 1 2 3 4. त्यामुळे डिनॉमिनेटरला 4 असणार आहे. न्यूमरेटरला 10 का आलं? कारण की 0पासून राईट साईडला 10th पोझिशनला डी पॉईंट आहे. त्यामुळे न्यूमरेटरला 10 राईट साईडला असल्यामुळे हा नंबर पॉझिटिव्ह आणि 4 पार्ट्समध्ये प्रत्येक पार्ट डिवाइड केला आहे. त्यामुळे डिनॉमिनेटरला 4. अशा प्रकारे ही जी फ्रॅक्शन आहे ती झालेली आहे 10/4. पण इथे तर 5/2 दिलेलं आहे. जर आपण हे दोन्ही नंबर बघितले, न्यूमरेटरचा 10 आणि डिनॉमिनेटरचा 4, तर हे दोन्ही नंबर 2ने डिवाइड होतात. मग 2 5 जा 10 आणि 2 2 जा 4. आन्सर आला आहे 5/2. त्यामुळेच ह्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की पॉईंट डी हा 5/2 हा पॉईंट इंडिकेट करतो, तर त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट आहे ट्रू, की येस पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2. या प्रकारे सेकंड क्वेश्चन पण आपला सॉल्व करून इथे झालेला आहे. तर याच चॅप्टरचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टंट नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच.